सविताताईंचा धाकटा मुलगा विकास एक दिवस आईजवळ आला आणि म्हणाला, आई, तू आमच्या तिघांचे दर महिन्याला घर खर्चाला 5,000 रुपये घेतेस आणि दादा बहिणी आणि त्यांच्या 3 मुलं आहेत, तरी पण त्यांच्याकडून घर खर्चाचे 5,000 रुपयेच का घेतीस? हा कुठला न्याय आहे? हे ऐकून त्याची आई म्हणाली, काय रे विकास, आत्ता कुठे तू कमवायला सुरुवात केली आहेस आणि लगेच न्याय अन्यायाच्या गोष्टी करायला लागला आहेस? जोपर्यंत तुला नोकरी नव्हती तोपर्यंत घराचा सगळा खर्च तुझा मोठा भाऊ माधव एकटाच करत होता. त्यावेळी तुझा न्याय कुठे गेला होता? त्याच्या आईने उलट त्यालाच प्रश्न विचारला. विकास म्हणाला, आई, त्यावेळी मी कमवत नव्हतो, मग घरात पैसे कुठून देणार? सविताताई म्हणाल्या, एकत्र कुटुंबाचा नियम हाच सांगतो, जो जास्त कमवतो तोच जास्त खर्च करतो आणि त्या हिशोबानं बघायला गेले तर तुझ्या दादापेक्षा तू जास्त कमवतोस. त्यामुळे तुझा घर खर्चात जास्त हातभार लागायला हवा. तरी पण मी तुमच्या दोघांकडून बरोबर पैसे घेते. जर तुम्ही लोक वेगळे राहिला असता तर 5,000 तुमचा खर्च भागला असता का? विकास म्हणाला, आई, का भागणार नाही? आमच्या लोकांचा खर्च तरी किती आहे? हे ऐकून त्याची आई उत्तर देत म्हणाली, मग ठीक आहे, तुम्ही लोक काही दिवस वेगळे राहून बघा. जेव्हा बाहेर राहून मन भरेल तेव्हा मग घरी परत या. विकासने त्याला नोकरी मिळताच कंपनीच्या फ्लॅटमध्ये राहायला जायचा विचार केला होता, पण त्यावेळी सगळ्यांनी समजून सांगितल्यानंतर तो एकत्र राहायला तयार झाला होता. पण मागच्या काही दिवसांपासून त्याची बायको नीता त्याला कंपनीच्या फ्लॅटमध्ये राहायला जाण्यासाठी जोर देत होती. विकासने बायकोच्या बोलण्यावरून कंपनीमध्ये फ्लॅटसाठी अर्ज देऊन ठेवला होता आणि त्याला एक फ्लॅट मिळाला होता. पण वेगळे राहायला जाण्यासाठी आईला कसे तयार करायचे त्याला कळत नव्हते. आज जेव्हा त्याला संधी मिळाली तर त्याने पुढाकार घेतला आणि प्रॉब्लेम एवढा सरळ सुटेल याचा त्याने विचार पण केला नव्हता. हे ऐकून नीता तर खूप खुश झाली होती आणि नव्या घरात राहायला जायची तयारी करायला लागली. एक दिवस चांगला मुहूर्त बघून ते लोक नव्या घरात राहायला गेले. गरजेचे थोडेफार सामान त्याच्या आईने पाठवून दिले होते, पण नीताला तिच्या स्टँडर्डप्रमाणे राहायचं होतं. घर मॉडर्न पद्धतीने सजवण्यात आणि नवीन सामान खरेदी करण्यातच त्यांचा साठलेला सगळा पैसा खर्च झाला होता. तरी पण ते संतुष्ट होते, कारण त्या घरात फक्त ते दोघं नवरा बायको आणि त्यांचा मुलगा राहत होते. नीताची तर मनातली इच्छा पूर्ण झाली होती. पण विकासला मनातल्या मनात असं वाटत होतं की त्याने वेगळं राहून चूक तर केली नाही ना. त्यामुळे आईच्या समोर जायची तो हिंमत करत नव्हता. माधव आणि त्याची बायकोसुद्धा कधी कधी त्यांना भेटायला येत असायचे. म्हणायचे, आई बाबा तुमची खूप आठवण काढतात. पण विकास बिझी असण्याचा बहाणा करून घरी जायचं टाळत असायचा. पहिले काही दिवस घर सजवण्याच्या जोशमध्ये निघून गेले, पण आता खरा प्रॉब्लेम घरातल्या कामांचा होता. कामवाली मिळणं खूप अवघड होतं. सकाळी उठल्यापासून घरातली सगळी कामं नीताला एकटीला करायला लागत होती. बाजारातलं सामान विकास घेऊन यायचा. घरातली सगळी कामं नीताकडे होती, पण तिचा मुलगा बाबू तिला सारखा चिकटलेला असायचा. जेव्हा सगळे एकत्र राहत होते तेव्हा तिचा मुलगा जावेच्या मुलांसोबत खेळण्यात बिझी असायचा आणि त्याच्या जास्त करून फरमाईशी त्याची आजी पूर्ण करत असायची. घरातल्या कामांसाठी पण घरात नोकर चाकर होते, त्यामुळे नीताला घरातली काहीच कामं करायला लागत नव्हती. किचनमध्ये सकाळचे जेवण तर तिची सासू बनवत असायची आणि सुद्धा तिच्या मुलांचे सगळे काम करत होती. नीता थोडीफार मदत करत असायची, पण वेगळे राहिल्यापासून सगळं काम नीताला एकटीला करायला लागत होतं. संध्याकाळपर्यंत ती एवढी थकलेली असायची की कसं तरी जेवण बनवत असायची. वेगळे राहिल्यानंतर नवऱ्याला आणि मुलाला नवीन नवीन पदार्थ बनवून घालायचा जो चेह होता ना, तो हवेत विरला होता. आईचं मन होतं, त्यामुळे सविताताईंनी जर त्यांच्या आवडीचा एखादा पदार्थ बनवला तर मुलासाठी पाठवून देत असायच्या. काही दिवसांनी खूप प्रयत्न केल्यानंतर त्यांना 4,000 कामवाली भेटली. नीताला महिन्याला कामवाल्या बाईला 4,000 द्यायचे जीवावर आले होते, पण दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. तिच्या सासूच्या घरी तर सगळे नोकर चाकर काम करत होते, पण इथे कामवाली तिच्या कामाव्यतिरिक्त घरातल्या दुसऱ्या कुठल्याही कामाला हात लावत नव्हती.
नीताला सगळ्यात जास्त त्रास कपडे धुवायचा व्हायचा. कपडे घरात धुतली तरी इस्त्री तर करायला लागतच होती. तिच्या सासूच्या घरी धोबी कपडे घेऊन जायचा आणि धुवून इस्त्री करून परत आणून देत असायचा. तिची सासू त्यांच्या महिन्याच्या महिन्याला पगार देत असायची. दुसरा प्रॉब्लेम नीताला मुलासाठी झाला. अगोदर तो जावेच्या मुलांसोबत खेळत असायचा. दिवसभर तो काय करतो हेही नीताला माहीत नसायचं. पण आता दर अर्ध्या तासाने येऊन म्हणायचा, आई माझं मन लागत नाही. माझ्यासोबत खेळायला इथं दुसरं कोणीही नाही. कुणासोबत खेळू? कधी कधी तर नीता मुलावर रागात ओरडत असायची. बाबू बोलायचा, मी तुझ्या आजीला नाव सांगणार आहे. तू माझ्यावर सारखी ओरडत असतेस. एवढे सगळे प्रॉब्लेम असून पण त्यांनी घर छान सेट केलं होतं. नवीन सोफा, डायनिंग टेबल, टी व्ही आणि डबल बेड सगळं नवीन घेतलं होतं. लग्नात भेटलेल्या सगळ्या वस्तू घरात ठेवल्या होत्या. घरात त्या तिघांचा फोटो लावला होता. नीताने तिच्या आईवडिलांचा फोटो पण हॉलमध्ये लावला होता. हॉल तर असा सजवला होता जणू एखादं शोरूम आहे. आता नीताची इच्छा होती की तिचं नवीन सजलेलं घर तिच्या सासू सासऱ्यांनी येऊन बघावं, आणि ही संधी पण आली. तिच्या मुलाचा वाढदिवस होता म्हणून तिने नवीन पद्धतीने साजरा करायचा ठरवला. केकची ऑर्डर दिली. नीताने तिच्या माहेरच्या लोकांना, सासरच्या लोकांना, शेजारी पाजारी सगळ्यांना मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीला निमंत्रण दिलं होतं. तिने हॉल खूप छान सजवला होता. सगळे लोक आल्यानंतर केक कापला. नीताने सगळ्यांना तिचं घर दाखवलं. सगळ्यांनी तिच्या नवीन घराची खूप प्रशंसा केली. तिची जाऊसुद्धा तिला बोलल्याशिवाय राहू शकली नाही. ती म्हणाली, नीता तू तुझं घर खूप छान सांभाळलं आहेस. आम्ही लोक तर काही करू शकत नाही. हे कोण? नीता म्हणाली, ताई जसं तुम्ही लोक राहता तसं राहणं माझ्याच्यानं शक्य होणार नाही. थोडे दिवस तिथं घालवले तेच माझ्यासाठी खूप झालं. फक्त आपल्या मर्जीने राहता येईल म्हणून आम्ही वेगळे राहायला आलो. तिचं बोलणं ऐकून सुद्धा उत्तर देत म्हणाली, भाऊजींच्या सारखं माधव थोडीच माझं ऐकणार आहेत. भाऊजी तुझ्या शब्दाच्या बाहेर नाहीत. आईंना आणि बाबांना न विचारता काही घ्यायचं म्हटलं तर ते सरळ नकार देतात. म्हणतात, आहे यात काम चालू आहे ना, मग नवीन घ्यायची काय गरज आहे. नीता हसून म्हणाली, ताई नवऱ्याला मुठीत ठेवायची कला पण यायला हवी ना. तिचं बोलणं ऐकून सुद्धा पण हसायला लागली. आलेले सगळे नीताची प्रशंसा करत होते. जेवण पण त्या लोकांनी छान ठेवलं होतं. बाबू पण सगळ्यांना भेटून त्यांनी आणलेले गिफ्ट घेऊन खूप खुश होता. आजी आजोबांना तर सोडतच नव्हता. नीता पण सगळ्यांनी केलेली प्रशंसा ऐकून खूप खुश झाली होती. पण सविताताईंना एक गोष्ट नक्की खटकली होती. त्यांचा नातू बाबू खूप अशक्त झाला होता. विकास पण खूप उदास वाटत होता. पहिल्यासारखं मनमोकळेपणाने बोलत नव्हता. ते बघून नीताच्या सासूने नीताला विचारलं. त्या म्हणाल्या, नीता बाबू एवढा कमजोर का दिसत आहे? जेवण नीट करत नाही का? नीता म्हणाली, माहीत नाही आई, बाबूला काय झालं आहे. तो नीट जेवत पण नाही आणि दूध पण पित नाही. मी त्याला बाहेर बोलत असते, बाहेर जाऊन मुलांसोबत खेळत जा, पण तो तेही करत नाही. तिची सासू म्हणाली, नीता त्याला घरातच त्याच्या भावा बहिणींसोबत खेळायची सवय आहे. तो इथे एकटा पडला आहे. तुम्हा लोकांना तर या वातावरणाची सवय आहे, त्यामुळे तुम्हाला काही फरक पडत नाही. पण बाबूला या वातावरणाची सवय नाही. आता त्याला इथं दुसरं कोणीतरी त्याच्यासोबत हवं आहे. नीता म्हणाली, आई त्याच्यासाठी दुसरा खेळायला शोधून कुठून आणू? तिची सासू स्पष्ट म्हणाली, नीता तू तर खूप भोळे आहेस. बाबू आता 4 वर्षाचा झाला आहे. त्याला आता एका भावाची किंवा बहिणीची गरज आहे. सासूचं बोलणं ऐकून नीता लाजली आणि म्हणाली, आई आत्ताच नाही. आत्ता तर आमच्या तिघांचा खर्च खूप मुश्किलीने निघत आहे आणि अशा वेळेस आम्ही अजून एका बाळाचा विचार पण करू शकत नाही. तिची सासू म्हणाली, मग असं कर, बाबूला शाळेत पाठवायला सुरुवात कर. विकाससोबत त्याला आमच्या घरी पाठवून देत जा, म्हणजे तो त्याच्या मोठ्या भावा बहिणींच्या सोबत शाळेत जात जाईल आणि त्यांच्यासोबत घरी परत येत जाईल.
आणि संध्याकाळी इकडे घरी येताना विकास त्याला आमच्या घरातून घेऊन येत जाईल. विकास तिकडूनच कंपनीत येत जात असतो. तिथे मुलांच्या सोबत बाबूचं मन रमेल. नीता म्हणाली, हो आई, हे ठीक राहील. तिने विचार केला की घरातल्या कामातून तिला आराम करायला वेळ पण मिळत नाही. बाबूला हे समजलं तेव्हा तो खूप खुश झाला. आता सगळं काही ठीक चाललं होतं. पण आता बाबूच्या शाळेचा खर्च वाढला होता. पण त्याला शाळेत पाठवणं पण खूप गरजेचं होतं. विकासच्या पगारातून 4,000 कामवाल्या बाईचे वेगळे काढून ठेवायला लागत होते. महिन्याला गॅस, दूध, घरातले सामान, लाईट बिल त्यासाठी वेगळे पैसे काढून ठेवायला लागत होते. सासरच्या घरी हा सगळा खर्च तिचे सासरे बघत होते आणि इथे तर महिन्याला फ्लॅटचे भाडे 10,000 द्यायला लागत होते. सासरी कामात फक्त नीताला रात्रीचीच मदत करायला लागत होती. पण आता स्वतःच्या घरी दिवसभर राबायला लागत होतं. आता नीताला सगळ्या गोष्टींची किंमत कळायला लागली होती. तिच्या आवडीच्या सगळ्या गोष्टी कमी करायला लागत होत्या. वेगळी राहिल्यापासून मूवी बघायची तर सोडूनच दिली होती. वेगळी राहायला आल्यापासून हॉटेलचं तोंड पण बघितलं नव्हतं. उलट सासरे सगळे एकत्र राहत होते तेव्हा नवरा बायको महिन्यातून एकदा मूवी बघून बाहेर जेवण करून घरी परत येत असायचे. कधी फिरायला गेले तर आईस्क्रीम, कोल्ड कॉफीचा आनंद घेत असायचे. पण आता त्या सगळ्या गोष्टी बंद झाल्या होत्या. कुणाला काही बोलू पण शकत नव्हते, कारण हा मार्ग तर त्यांनी स्वतः निवडला होता. एक दिवस विकासच्या कामातल्या सगळ्यांनी कुटुंबासोबत बाहेर फिरायला जायचा प्लॅन बनवला. जाताना आपापले जेवण घेऊन जायचं होतं. बाहेर मजा मस्ती करायची आणि संध्याकाळी घरी परत यायचं. कंपनीमधल्या एका मोठ्या गाडीची व्यवस्था केली होती. विकास पण बायको मुलांसोबत फिरायला गेला. हसत खेळत दिवस निघून गेला. जेव्हा ते लोक घरी आले तेव्हा बघितलं की घराचे कुलूप तुटलेले होते. आत जाऊन बघितलं तर घरातले किमती सामान, दागिने, पैसे सगळं गायब झालं होतं. घरात चोरी झाली होती. आजूबाजूच्या कुणालाही काहीच माहीत नव्हतं. कधी चोर आला आणि सगळं किमती सामान चोरी करून घेऊन गेला. दोघं डोक्याला हात लावून बसले. विकासने पोलिसांना कळवलं. पोलीस आले. त्यांनी चौकशी केली. सगळीकडे शोधलं. पण चोर थोडीच सापडणार होते. आणि जरी पकडले तरी चोरीला गेलेलं सामान परत थोडीच मिळणार होतं. तिच्या सासरी जेव्हा ही बातमी समजली तेव्हा घरातले सगळे लोक त्यांच्या घरी आले. त्या दोघींनी नीताची सांत्वना करत होत्या. सुधाला नीताचा मोकळा गळा दिसला म्हणून तिनं तिला विचारलं, नीता, तुझ्या गळ्यातली जी सोन्याची चेन कायम असायची ती कुठे गेली? नीता म्हणाली, ताई, फिरायला जायचं होतं म्हणून त्यांनी घरात काढून ठेवायला सांगितली होती आणि आता सगळ्या सामानासोबत ती पण चोरीला गेली. असं म्हणत तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. सविताताईंनी नीताला दिलासा दिला. म्हणाल्या, देवाची कृपा आहे. तुम्ही लोक ठीक आहात. तुम्हाला काही झालं नाही. आणि अशा वेळेस ते लोक जीव घ्यायला पण मागे पुढे बघत नाहीत. सुधाने तिच्या गळ्यातली चेन काढून नीताच्या गळ्यात घातली आणि म्हणाली, मोकळा गळा चांगला दिसत नाही. नीता म्हणाली, ताई, तुम्ही हे काय करत आहात? तिने सुधाचं हे रूप तर कधी बघितलंच नव्हतं. तिची सासू म्हणाली, सुनबाई, दुःखी होऊ नकोस. संकट टळून गेलं. सगळं काही परत नवीन बनवता येईल. नीता रडत म्हणाली, आई, त्यांच्या पगारात तर मुश्किलीने घर खर्च निघत आहे. सगळं परत नवीन बनवायचा तर आम्ही विचारसुद्धा करू शकत नाही. सुधा म्हणाली, नीता, तुला तर एकच मुलगा आहे आणि भाऊजींचा पगार तर यांच्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे तर तुझी चांगली बचत व्हायला हवी होती. त्या दिवशी माझ्या मुलांसाठीच तर भाऊजी म्हणाले होते की आमचा खर्च तुमच्यापेक्षा जास्त होतो. सुधा या गोष्टीला विसरू शकली नव्हती आणि आज अचानक तिच्या तोंडातून ही गोष्ट निघून गेली. नंतर तिला या बोलण्यावर पश्चाताप पण झाला. नीताजवळ या गोष्टीचं उत्तर नव्हतं. ती फक्त एवढंच म्हणाली, आम्ही तर आमच्या स्टँडर्डप्रमाणे राहायला आलो होतो आणि तेच कोणाला तरी सहन झालं नाही. हे कोण तिची सासू म्हणाली, हेच तुमचं हायफाय राहणं कुटुंब तोडण्याचे कारण बनलं आहे.
हे तर तू त्या घरात राहून पण करू शकली असतीस. वरच्या सगळ्या खोल्या तर मोकळ्या पडलेल्या आहेत. शेवटी सुनास तर येऊन घराला नवीन रूप देतात. नीता म्हणाली, पण आई ते तर कधीच बोलले नाहीत की तिथे राहून पण आपण या सगळ्या सुखसुविधा मिळवू शकतो. काही जरी करायचं म्हटलं तरी बोलायचे की आईला विचार. तिची सासू म्हणाली, जर तुम्ही स्वतः मला विचारून मला जरा मान दिला असता तर तुमचं काम झालं नसतं का? आणि नाही झालं असतं तर तुम्हाला तक्रार करायला जागा राहिली असती. पण तुला तर माझ्यावर विश्वासच नव्हता. नीता दुःखी होऊन म्हणाली, हो आई, ही चूक तर माझ्याकडून झाली आहे आणि त्याची शिक्षा मी भोगत आहे. तिची सासू समजावत तिला म्हणाली, अजून पण काही बिघडलेलं नाही. अजून पण तुमच्या खोल्या मोकळ्या पडल्या आहेत. तिथे येऊन अजून पण राहू शकता, जसे आता इथे राहत आहात. नीता म्हणाली, पण आई, आम्ही इथे खूप सामान खरेदी केलं आहे. त्याचं काय करणार? कुठे ठेवणार? तिची सासू म्हणाली, जसे इथे सेट केलं आहे ना, तसंच तिथे पण स्वतःचं घर समजून सेट कर. घराला छान सजवलेलं कुणाला आवडणार नाही? मी तुला एक मार्ग दाखवला आहे. त्यासाठी विचार तुलाच करायचा आहे. हा निर्णय मी तुझ्यावर सोडत आहे. सुनबाई, एकत्र राहिल्याने लहान मुलांमध्ये आणि मोठ्या लोकांमध्ये प्रेम वाढतं. एकमेकांशी नातं घट्ट होतं. ते वेगळं राहून होत नाही. सविताताईंनी आणि सुधाने विकास आणि नीताची सांत्वना केली. सविताताईंनी काही दागिने आणि सुधाने काही नवीन साड्या खरेदी करून नीताला पाठवून दिल्या. नीताला ती वेगळे राहत असताना घरातल्या लोकांबद्दल बोललेल्या गोष्टींचा पश्चाताप होत होता. त्या दोघांना चांगलाच धडा मिळाला होता. सगळ्यात जास्त घराचे भाडे देताना वाईट वाटत होतं. सासूच्या घरी राहत असताना कंपनीमधून मिळणारा बोनस तसा शिल्लक राहत होता. शेवटी विकास आणि नीताच्या एक गोष्ट लक्षात आली की एकत्र राहण्यातच त्या लोकांची भलाई आहे. शेवटी महिना संपायच्या अगोदरच ते दोघं घरी राहायला परत आले. ते परत कधीच वेगळं न होण्यासाठी. विकास आणि नीताला वेगळे राहिल्यानंतर पैशाची आणि घरातल्या लोकांची किंमत समजली होती.